नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, वास्तुशास्त्रानुसार पैसा कोणत्या ठिकाणी ठेवावा, कोणत्या दिशेला पैसा ठेवल्यानं त्यामध्ये वाढ होते, याबद्दल वेगवेगळ्या लोकांची मतांतरं असतात. कुबेराला देवांचा खजिना मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार कुबेराची दिशा म्हणजेच उत्तर दिशा. त्यामुळे बहुतेक वास्तुशास्त्रज्ञांच्या मते याच दिशेला तिजोरी किंवा पैसे ठेवणं हे सर्वात चांगलं मानलं जातं. परंतु काही जण म्हणतात की उत्तरेला जड वस्तू ठेवू नयेत, त्यामुळे तिथे तिजोरी किंवा पैशांचा गल्ला ठेवणं बरोबर नाही. तिजोरी किंवा कपाट हे दक्षिण पश्चिम दिशेला म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवायला हवं. तर मग आज लोक ही सगळी माहिती पाहून गोंधळात पडत असतात आणि त्यांना प्रश्न पडतो की या दोन मतांपैकी नक्की ऐकायचं तरी कोणाचं. तर मग जेव्हा अशी दोन वेगळी मतमतांतरं असतात तेव्हा मधला मार्ग काढलेला नेहमी बरा. आपल्या घरामध्ये पैसा येईपर्यंत तो पूर्णपणे आपला नसतो. तो अनेक गोष्टींवरती खर्च होऊ शकतो, हरवू शकतो किंवा चोरीलाही जाऊ शकतो. आपण कमावलेला पैसा जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हाच तो आपली खरी संपत्ती बनतो. जिथे आपण पैसे कमावतो म्हणजेच ऑफिस किंवा दुकान, तिथे आणि घरी पैसे ठेवण्याची जागा वेगळी असते. पहिली जागा जिथे आपण पैसे कमावतो आणि दुसरी जागा जिथे आपण ते पैसे साठवतो. दुकान किंवा ऑफिसमध्ये पैसे जेव्हा असतात तेव्हा ते सतत ट्रान्झॅक्शनमध्ये वापरले जातात, कारण तिथे इन्कम पण असतो आणि एक्सपेन्स पण असतो. त्यामुळे त्या पैशांवरती आपला पूर्ण हक्क नसतो. आपण किती पैसे कमावले आणि त्याला किती आपला नफा हे ठरणं अजून झालेलं नसतं, कारण बाकीचे बरेच खर्च त्यामध्ये शिल्लक असतात. आणि जेव्हा सगळे पैसे आणि खर्च वजा करून जो पैसा शिल्लक राहतो तो आपल्या घरी येतो आणि तेव्हाच तो आपला खरा पैसा मानला जातो. घरामध्ये आणि व्यापारामध्ये पैसे ठेवण्याच्या जागेत नेहमी फरक असायला हवा. हाच या समस्येवरती मधला मार्ग आहे. दुकान किंवा ऑफिसमध्ये आपण पैसे कमावतो, तिथे इन्कम वाढत असतो आणि एक्सपेन्स पण होत असतो. त्यामुळे दुकान किंवा ऑफिसमध्ये तिजोरी कुबेराच्या दिशेला म्हणजेच उत्तर दिशेला असायला हवी. परंतु घरी पैसे साठवत असताना दुसरा नियम वापरावा. त्यानुसार तिजोरी दक्षिण पश्चिम कोपऱ्यात म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवायला हवी. अशा प्रकारे तुम्ही तुमचा पैसा हा टिकवू शकता आणि वाढवू देखील शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.